त्यांच्या नाशिकच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे। मला गोळी घालण्याचा कट असल्याचं छगन भुजबळ यांनी काल वक्तव्य केलेलं होतं। भुजबळ यांच्या घराबाहेर पोलिसांची सुरक्षा नसल्याची ओरड सुरू केल्यानंतर आज पुन्हा सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आणि दरम्यान याचा सविस्तर आढावा नाशिकमधून घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी। सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मला गोळी घातली जाऊ शकते अशा पद्धतीची भीती व्यक्त केलेली होती आणि त्यानंतर त्यांच्या नाशिकमधल्या भुजबळ फार्म या निवासस्थानी नेमकी पोलिसांच्या बंदोबस्ताची काय परिस्थिती आहे याचा आढावा आपण सध्या घेतोय। खरं तर या ठिकाणी आता पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र सकाळच्या वेळी या ठिकाणी पोलिसांचा कुठलाही बंदोबस्त नव्हता, त्यामुळे मोठ्या प्रमाणात आश्चर्य देखील व्यक्त केलं जात होतं आणि त्यानंतर मग ओरड सुरू झाल्यानंतरच काही वेळात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांचं पथक जे आहे ते या ठिकाणी भुजबळ फार्मवर दाखल झालं आणि त्यानंतर पुन्हा एकदा भुजबळ फार्मची सुरक्षा जी आहे ती पुन्हा एकदा वाढवण्यात आलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि भुजबळ फार्मवर येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी आणि तपासणी जी आहे ती या ठिकाणी आता पोलिसांकडून पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे। मात्र मधल्या काळामध्ये पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी नव्हता आणि त्यामुळे पोलीस प्रशासनाला भुजबळांच्या सुरक्षेचं गांभीर्य नाही आहे का असा देखील प्रश्न जो आहे तो कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जातोय। कॅमेरामॅन विकी कदमसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।